माढ्यातील अंजनगाव खेलोबा गावातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद मिटला। पालकमंत्री जयकुमार गोरेंच्या मध्यस्थीला यश। आज पुतळ्याचं नव्या जागी स्थलांतर। सांगलीच्या राम मंदिर चौकात रातोरात बसवलेला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा अखेर हटवला। पोलिसांच्या विनंतीनंतर पुतळा हटवला। भोंदू खरातवर 12वा गुन्हा दाखल। खरातकडून कांदा व्यापाऱ्यांची फसवणूक। देवाचा अवतार सांगून 60 लाखांचा प्लॉट 22,25,000ला घेतला। राजकीय नेते मंडळी भोंदू खरातच्या संपर्कात। खरातच्या कथित सीडीआरवरून अंजली दमानियांचा आरोप। चाकणकर केसरकरांसह शिंदेंचंही संभाषण। रुपाली चाकणकरांचं दिवसाआड अशोक खरातशी बोलणं। दमानियांकडून कथित सीडीआरची कॉपी जाहीर। व्हॉट्सअॅपवर आलेला सीडीआर यंत्रणांकडे सुपूर्द। नामकरण आवारेसह पत्नी आणि मुलाची शिर्डी पोलिसांकडून तब्बल 10 तास चौकशी। भोंदू खरातनं पतसंस्थेत उघडलेल्या खात्यांसंदर्भात कसून झाडाझडती। मी किंवा कुटुंबियांनी खाती उघडलीच नाहीत, नामकरणांचा दावा। बारामती राहुरी काँग्रेस निवडणुकीच्या मैदानामध्ये पक्षश्रेष्ठींचा निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील। पोटनिवडणुकीसाठी मुलाखती सुरू। मित्रपक्षांशी चर्चा करून उमेदवार ठरवणार। मनसेच्या जिल्हा संपर्क अध्यक्षांची घोषणा। अमित ठाकरे, अविनाश अभ्यंकर, अमेय खोपकरांना पुण्याची जबाबदारी। बाळा नांदगावकरांना संभाजीनगर आणि देशपांडेंकडे रायगडची सूत्र। मुंब्रा इथल्या कार्यक्रमात नितेश राणेंची जितेंद्र आव्हाड आणि एमआयएमवर विखारी टीका। मुंब्र्याचं नाव मुंब्रादेवी करण्याचा निर्धार, तर नितेश राणेंची उंची शिवरायांएवढी। जैन मुनी निलेशचंद्र पुन्हा बरळले। राज्यात अवकाळी पावसाचा कहर कायम। अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। वादळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान।